नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? चला, वारंवार विचारलेल्या प्रश्नांच्या सिरीज मध्ये मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपलं 13वं लेक्चर आहे. ज्यांनी आतापर्यंत 12 लेक्चर बघितले नसतील एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होईल. ही सिरीज तुमच्यासाठी खास आणलेली आहे आणि ते पण टॉपिक वाईज प्रश्न आहेत. प्रत्येक टॉपिकचे वारंवार आलेले प्रश्न मी घेतले आहेत. त्यामुळे काय करायचं, तुम्ही लिंक शेअर करायची आणि लाईक करून घ्यायचे आणि कसं वाटलं त्याचे कमेंट सुद्धा ऑफलाईन मध्ये नंतर करायचे. चला सुरुवात करूया. तर आज आपला कोणता टॉपिक असणार आहे? तर आजचा टॉपिक असणार आहे आपला पदावली. पदावली या टॉपिक वरती वारंवार आलेले प्रश्न आपण बघणार आहोत. फक्त तुम्ही लिंक शेअर करून लाईक करून घ्यायचे. चला करायची सुरुवात. सगळ्यांनी लाईक करून घेतलंय. चला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न बघा. 35 - 25 भागिले 5 अधिक 6 गुणिले 4 वर्धा पोलीस 2018 आणि लातूर पोलीस 2018 ला विचारलेला प्रश्न आहे. 2018 ला लातूरला पण आणि वर्ध्याला पण दोन्ही ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 6, 26, 54 आणि 64. पदावलीमध्ये सगळ्यात पहिला आपण काय करतो? व्ही बॉडमस. आता बॉडमस सगळ्यांना माहिती, व्ही म्हणजेच काय? रेखी कंस. सगळ्यात पहिलं ते सोडवतो. मग कंस, कंसात मध्ये आपण भागाकार सोडवतो, मग गुणाकार, मग बेरीज वजाबाकी. मग इथं कंस वगैरे नाहीये, इथं फक्त भागाकार. तर पहिला भागाकार सोडवणार 35 - 25 भागिले 5 अधिक 6 गुणिले 4. 5 ने भाग दिला, 5 वाचा 25. 35 - 5 30 लिहिलं तरी चालते, अधिक 6 चोक 24. 30 आणि 24 किती झाले? 54. किंवा तुम्ही सगळ्यांची बेरीज केली, 35 आणि 24, 59. 59 वजा 5 54च येणार. ऑप्शन नंबर सी. बघा शेवटी जर बेरीज वजाबाकी असेल, जर तुम्ही क्रिया डावीकडून उजवीकडे करत गेले तरी चालते. चिन्ह समान असेल तर बेरीज होणार, चिन्ह वेगवेगळे असेल क्रिया वजाबाकी होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह. क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 70 भागिले कंसाने 5 गुणिले 7 अधिक 3 वजा 1 बरोबर किती? बघा एसआरपीएफ 7 दौंड सशस्त्र पोलीस म्हणजे एसआरपीएफ 7 दौंड मध्ये 2017, एसआरपीएफ 7 दौंड 2017. परभणी 2017, एसआरपीएफ 7 बॅट्समन पोलीस भरती 2017. नागपूर पोलीस आयुक्त पोलीस भरती 2013 आणि नागपूर पोलीस आयुक्त 2012. म्हणजे हा प्रश्न किती वेळा विचारला? जवळजवळ 5-6 वेळा विचारलेला प्रश्न आहे. हेच रिपीट प्रश्न येत राहतात आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी सिरीज चालू केली. टॉपिक वाईज आहे. प्रत्येक टॉपिकचे काही निवडक प्रश्न आहेत. त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचं, नक्कीच याचा फायदा होईल. सगळ्यात पहिले आपण कंस सोडवणार. 70 भागिले 5 7 35 अधिक 3 वजा 1. 35 1 35, 35 2 70, 2 आणि 3 5, 5 वजा 1 किती आलं? 4. किंवा तुम्ही इथं असंही करू शकता, 3तून 1 गेला 2, 2 आणि 2 4. 5 वजा 1 काय आणि 2 अधिक 2 काय, किती येणार? 4. ऑप्शन नंबर सी. क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 12 गुणिले 4 भागिले 2 वजा 24 बरोबर किती? नाशिक ग्रामीण बॅट्समन पोलीस भरती 2017 आणि नाशिक ग्रामीण पोलीस 2017 ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन बघा 0, 218, 48 आणि 20. सगळ्यात पहिलं कंस सोडवणार. 12 चोक 48, 48 भागिले 2 वजा 24. 2 ने भाग दिलं, किती आलं? 24. 24 वजा 24, उत्तर किती येणार? 0. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर 1 उत्तर येणार या ठिकाणी 0. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. x अधिक y चा वर्ग बरोबर किती? एसआरपीएफ 15 गोंदियाला विचारलेला प्रश्न आहे. नागपूर 2018 ला, अमरावती पोलीस भरती 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. x अधिक y चा वर्ग. ऑप्शन बघा x वर्ग अधिक y वर्ग,
2xy, एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक एक्स वाय आणि एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 2xy. तर ह्याची फोड कशी असते मी तुम्हाला आता गणितामध्ये समजून सांगणार आहे. गणितामध्ये एक्स अधिक वाय ह्याचा वर्ग, आता गणितामध्ये समजून सांगतो बघा. आता तुम्ही कोणती घ्या, एक्स ची किंमत समजा 5 घेतली आणि वाय ची किंमत घेतली 4. तुम्ही कोणत्याही किमती घ्या, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी घेतल्या त्या किमती. आता काय आहे, एक्स अधिक वाय चा वर्ग आहे, म्हणजेच 5 अधिक 4 याचा वर्ग. मग 5 आणि 4 किती झाले, 9. 9 चा वर्ग किती, 81. 9 चा वर्ग 81. आता ह्याची फोड काय येईल बघा, ह्याची फोड येणार एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 2xy. आता ती कशी बघा, एक्स ची किंमत काय 5, म्हणजेच 5 चा वर्ग अधिक वाय ची किंमत किती आहे 4, म्हणजे 4 चा वर्ग अधिक 2xy म्हणजेच काय गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 4. आता 5 चा वर्ग 25, 4 चा वर्ग 16 अधिक 2 पंचे 10, 10 चोक 40. सगळ्यांची बेरीज करा, 25 आणि 10 35 आणि 5 40 आणि 1 41 अधिक 40. आली का बेरीज 81. एक्स अधिक वाय म्हणजेच 5 अधिक 4 किती झाले 9. 9 चा वर्ग 81. मग ह्याची फोड काय होते, एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 2xy. एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 2xy. आता हे याच्यामध्ये किमती टाकून सुद्धा तुम्हाला दाखवले, ह्याचं पण उत्तर किती आलं 81. एक्स ची किंमत 5 घेतली, वाय ची किंमत 4 घेतली, 5 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 2 गुणिले 5 गुणिले 4, यांची पण किंमत आली 81. म्हणजेच एक्स अधिक वाय ह्याची फोड काय असणार आहे, तर एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 2xy. काय असणार ह्याची फोड, एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 2xy. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर काय असणार, डी. समजलं का, क्लिअर. किंवा तुम्हाला अजून याची फोड सांगायची म्हटलं तर बघा अशी पण करता येईल. ते तुम्हाला गणिताच्या किमती टाकून सांगितल्या बघा. एक्स अधिक वाय याचा वर्ग याची फोड तुम्ही अशी करू शकता, एक्स अधिक वाय, एक्स अधिक वाय. बघा आता ह्या एक्सनी ह्या एक्सला गुणलं काय झालं, एक्स वर्ग, अधिक ह्या एक्सनी वाय ला गुणलं काय झालं, एक्स वाय, अधिक आता वाय नी एक्स ला गुणलं काय होणार, एक्स वाय आहे, एक्स वाय लिहूया, अधिक वाय नी ह्या वाय ला गुणलं काय झालं, वाय वर्ग. आपण हे असं लिहू शकतो, एक्स वर्ग अधिक एक्स वाय 2 वेळा आहे म्हणून 2xy अधिक वाय वर्ग. म्हणजेच ह्याची फोड काय येणार, एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वाय वर्ग. कळलं. जर प्लस चिन्ह असेल तर तुम्ही कसंही लिहू शकता, म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 2xy, किंवा तुम्ही असे लिहू शकता, वाय वर्ग अधिक एक्स वर्ग अधिक 2xy. जर प्लस चिन्ह असेल तर तुम्ही कसंही लिहू शकता, पहिले एक्स वर्ग घ्या किंवा पहिलं वाय वर्ग घ्या किंवा पहिलं 2xy घ्या, काही घेतलं तरी चालतंय. याचं तुम्ही म्हणाल सर एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वाय वर्ग होतं, पण ऑप्शन मध्ये तर काय आहे, एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 2xy. जर प्लस चिन्ह असेल, अरे 3 आणि 2 5 काय आणि 2 आणि 3 5 काय. जर प्लस चिन्ह असेल तर काही हरकत नाही, पहिला 3 ठेवा किंवा पहिला 2 ठेवा, पहिला वाय वर्ग ठेवा किंवा पहिला 2xy ठेवा. प्लस चिन्ह असेल तर काही फरक पडत नाही. कळले का सगळ्यांना. तर ह्याची फोड तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितली. पहिलं तुम्हाला किमती टाकून सुद्धा दाखवले आणि सांगितलं, एक्स आणि वायच्या किमती टाकून तुम्हाला सांगितलं, त्यानंतर त्याची फोड कशी करायची ते पण सांगितलं. क्लिअर. चला आता तर सगळ्यांनी लाईक करून घ्यायचे, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले. ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल लाईक करून घ्यायचंय. लाईकची संख्या, कमेंटची संख्या वाढली तर पुढे ही सिरीज कंटिन्यू चालू राहील.
पण त्यासाठी तुमचा सुद्धा प्रतिसाद पाहिजेच की. आम्ही करतो एवढं जीव तोडून मेहनत, तुम्ही पण तसे आम्हाला दाद द्या. तसे तुम्ही पण लाईकच्या स्वरूपात, कमेंटच्या स्वरूपात सांगा की. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. 12+52 भागिले 13+9 गुणिले 2 बरोबर किती? बघा, हा प्रश्न विचारलाय नागपूर ग्रामीण 2017, वाशिम 2013, नागपूर ग्रामीण कारागृह 2017 आणि वाशिम 2012 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 26, 34, 30 आणि 28. चला सोडवायचंय पटपट आणि सांगायचं उत्तर काय येईल. सगळ्यात पहिलं काय करणार, भागाकार. मग 12+52 भागिले 13, 13×4 = 52 अधिक 9 गुणिले 2 18. 18 आणि 12 किती झाले? 30. 30 आणि 4 34. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2. किती येणार याचं उत्तर? 34. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 70 - 10 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 5 बरोबर किती? लातूर 2016 ला विचारलाय, वाशिम 2013 ला विचारलाय, नागपूर ग्रामीण कारागृह 2017 ला, वाशिम 2011 आणि नागपूर 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. वारंवार हे प्रश्न विचारले जात आहेत. आता भरपूर जण कसं सोडवतात, 70 - 10 चोक 40 अधिक 4 25. भरपूर जण असं सोडवतात डायरेक्ट 70 40 आणि 20 झाले 60. 70 - 60 किती आलं? 10 उत्तर. नशीब आहे ऑप्शन मध्ये, मग 10 ला टिक पण करून येतात. तर ते तसं नाहीये. प्लस प्लस वाल्यांची बेरीज करा, किंवा क्रिया जर प्लस आणि मायनस असेल तर डावीकडून उजवीकडे करत चला. सॉरी, उजवीकडून डावीकडे करत चला. समजलंय? अरे कळलं का? मग तुम्ही असंही करू शकता. 70 - 40 किती झाले? 30. 30 अधिक 20 किती झाले? 50. उत्तर येणार सी. किंवा तुम्ही असंही करू शकता, 70 अधिक 20 90. 90 - 40 हा पण प्लस आहे, हा पण काहीच नाही म्हणजे प्लस आहे. 70 20 90 90 आणि हा वजा आहे. 90 - 40 किती आले? 50. ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. पण जे पहिलं सांगितलं ना 40 20 60 - 60 ते चुकीचे आहे. जर तुम्हाला त्या पद्धतीने सोडवायचे, -40 अधिक 20 -20 होईल, अधिक 70 - 20 मग अधिक 50 येतील. कळलं का? क्लिअर? आता पुढचा प्रश्न बघा. 10/5 गुणिले 4 वजा 10 अधिक 15 बरोबर किती? SRPF 15 बिरसी गोंदिया कॅम्प नागपूर 2018 आणि SRPF 2 पुणे 2016 आणि धुळे 2018 ला विचारलेला प्रश्न. हे प्रश्न वारंवार रिपीट होत आहेत. सगळ्यात पहिलं काय सोडवणार? भागाकार. 10/5 किती आलं? 2. 2 गुणिले 4 वजा 10 अधिक 15. मग गुणाकार. 2 × 8 8 वजा 10 अधिक 15. एकतर प्लस प्लसची बेरीज करा. 15 आणि 8 23. 23 वजा 10 किती आलं? 13. किंवा 8 वजा 10 अधिक 8 वजा 10 वजा 2 अधिक 15 13 येईल. अधिक 13. या पद्धतीने पण करू शकता. चिन्ह वेगवेगळे असेल, क्रिया होणार वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. याचं चिन्ह प्लस आहे, ह्याचं मायनस आहे, क्रिया होणार वजाबाकी. 10 तून 8 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह -2. -2 अधिक 15 चिन्ह वेगवेगळे, क्रिया होणार वजाबाकी 13 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. कळलं? या पद्धतीने पण करू शकता. किंवा प्लस प्लसची बेरीज करा. 15 आणि 8 23. 23 वजा 10 13. या पद्धतीने पण करू शकता. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. जर P म्हणजे अधिक, T म्हणजे वजा, R म्हणजे गुणिले, तर 10P 5T 5R2 बरोबर किती? SRPF 7 दौंड 2017 ला विचारलाय. SRPF 7 दौंड बॅट्समन 2017 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 5 10 वजा 5 आणि 20. हे शब्दांच्या ऐवजी हे चिन्ह घ्यायचे. काय आहे? 10
पी च्या जागी काय आहे प्लस घ्यायचं. नंतर आहे 5 टी च्या जागेवर काय आहे वजा. त्यानंतर आहे 5 आर म्हणजे काय गुणिले 2. आपल्या बॉडमास पद्धतीने सोडवायचंय. 10 अधिक 5 वजा 5 अधिक 2 गुणिले 2 5 जुने 10 वजा 10 अधिक 10 वजा 10 कॅन्सल, फक्त राहिले 5. किंवा 10 आणि 5 15, 15तून 10 गेले किती येणार 5च. उत्तर येणार फक्त 5. प्लस 5 मायनस 5 नाही, प्लस 5 मायनस 5 नाही, ऋण चिन्ह येणार नाही. 10 आणि 5 15, 15तून 10 गेले 5 उरणार फक्त 5. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. 7 गुणिले 8 अधिक 4 गुणिले 9 अधिक 5 गुणिले 6 बरोबर किती. SRPF 7 दौंड 2018, नंदुरबार 2014, अमरावती 2013, नंदुरबार 2011, अमरावती 2014 ला विचारलेला प्रश्न. हे प्रश्न वारंवार रिपीट होत आहेत. बघा हाच प्रश्न 5 वेळा विचारलेला आहे आतापर्यंत. काय लिहायचं उत्तर. ऑप्शन बघा 112, 116, 118 आणि 122. गुणाकार करून बेरीज करायची. 7 8 56, 4 9 36, 5 6 30. बेरीज करायची. 6 6 12, 1 5 1 6, 6 3 9, 9 3 12. किती आली बेरीज 122. 122 ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. बेरीज किती आलेली आहे 122. पुढचा प्रश्न बघा. 8 अधिक 4 गुणिले 12 भागिले 3 वजा 6 बरोबर किती. SRPF 4 नागपूर 2017, चंद्रपूर 2014 आणि चंद्रपूर 2013 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 42, 4, 18 आणि 28. काय लिहायचं उत्तर. सगळ्यात पहिलं काय करणार भागाकार. 8 अधिक 4 गुणिले 12 भागिले 3 वजा 6, 3 1 3, 3 चौक 12. नंतर गुणाकार करणार. 8 अधिक 4 चौक 16 वजा 6, 16 आणि 8 किती झाले 24. 24 वजा 6 किती आलं 18. ऑप्शन नंबर सी. किंवा तुम्ही इथं असंही करू शकता. 8 अधिक अधिक 16 वजा 6, 16तून 6 गेले 10, 10 आणि 8 18 असं पण करू शकता. ज्यावेळेस क्रिया फक्त बेरीज वजाबाकी असेल तर डावीकडून उजवीकडे करत जायची क्रिया. क्लिअर. तर अशाच प्रकारे आपले पदावलीचे आजचे प्रश्न झालेले आहेत. कसे वाटले प्रश्न, कशी आहे सिरीज ह्याची कमेंट सुद्धा सगळ्यांनी नक्की करायची. चला आज आपण इथे थांबूया. भेटूया परत पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर आणि ऑल द बेस्ट.